लाईन आणि प्लेन मधला इम्पॉर्टंट फॉर्म्युला शिकतोय आपण. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट इन ब्रॅकेट ए बार फ्रॉम द प्लेन आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू पी. आपल्याला फॉर्म्युल्यानुसार डी इज इक्वल्स टू मॉड ऑफ पी मायनस ए बार डॉट एन कॅप आपण असं घेणार आहे. इक्वेशन ऑफ प्लेन कसं दिलेलं असते प्रश्नामध्ये, आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू डी. त्याच्यावरनं आपल्याला मिळवायचंय कसं ते नीट लक्ष देऊन बघा. एन बार वरनं एन कॅप कसं मिळवायचं, एन कॅप म्हणजे एन बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार, एन कॅप इज इक्वल्स टू एन बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन बार. पी काय असतं रे, या डी ला मॅग्निट्यूड ऑफ एन बार न डिवाइड करून मिळते. पी काय असतं रे, या डी ला एन बारच्या मॅग्निट्यूडनी मॅग्निट्यूड ऑफ एन बार न डिवाइड करून मिळते. पण एन बार कसं काढायचं, सपोज एन बार आहे माझ्याकडे 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. मग त्याचा मॅग्निट्यूड काढताना कसं काढणार, तो येणार आहे अंडर रूट मध्ये 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर म्हणजेच काय रे, आय वाल्याचा स्क्वेअर प्लस जे वाल्याचा स्क्वेअर प्लस के वाल्याचा स्क्वेअर. सो लक्षात ठेवा, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द प्लेन इज इव्हॅल्युएटेड बाय d is equals to mod of p minus a bar dot n cap. n cap कसं काढायचंय, p कसं मिळवायचंय आणि मॅग्निट्यूड ऑफ n कसं येणार आहे हे सांगितलंय. ओके.